पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात असलेल्या सोन्याची आणि रोख रकमेची टीप देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघालेला आहे। लड्डांचा अतिशय विश्वासू समजला जाणाऱ्या बाळासाहेब इंगोले यानेच दरोडेखोरांपर्यंत ही टीप पोहोचवल्याचं समोर आलेलं आहे। लड्डा यांच्या घरातील सोन्याची टीप त्यांचा मित्र बाळासाहेब इंगोलेने या चोरट्यांना दिली आणि त्यांच्यासह आणखीन 4 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। या दरोडा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे, तर यातील अमोल खोतकरचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी सुद्धा 5.5 किलो सोन्याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। हे सोनं शोधण्याचं आता मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। तर बाळासाहेब इंगोले नेमकं कोण आहे हे आपण बघूया। उद्योगपती संतोष लड्डा यांचा हा वर्गमित्र आहे। 20 वर्षांपासून लड्डांच्या कंपनीमध्ये इंगोले तो इन्चार्ज आहे आणि 2006 पासून लड्डांच्या घरात सुद्धा इंगोलेचं येणं जाणं होतं। लड्डांच्या घरी इंगोले भाजीपाला घेऊन द्यायचा आणि लड्डांच्या घरातल्या पैशांची आणि सोन्याची इंगोलेला माहिती होती। तर इंगोले लड्डांवरती का नाराज आहे हे सुद्धा आपण बघूया। काही महिन्यांपूर्वी संतोष लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि इंगोले कंपनीत न सांगता लड्डांना भेटायला गावी रवाना झालेला आहे। इंगोलेला कंपनीतून अनेक कॉल आलेले आहेत, पण इंगोलेने उत्तर दिलेलं नाहीये। कॉल करणाऱ्यालाच इंगोलेकडून शिवीगाळ करण्यात आलेला आहे। इंगोलेच्या वर्तनावरून लड्डा हे संतप्त झाले होते आणि शिवीगाळ प्रकरणी माफी मागण्यासुद्धा सांगितलेलं होतं। तर माफी मागायला सांगितल्याचा इंगोलेला राग होता आणि या रागातून या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत आणि या रागातूनच लड्डाच्या घरातील सोन्याची माहिती उघड केलेली आहे।